आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांना आकर्षक वाटतो, पण तितकाच गुंतागुंतीचाही. हो. बायबलमधलं प्रकटीकरण हे पुस्तक. अगदी. भविष्यवाणी, प्रतीकं आणि नाट्यमय घटनांनी भरलेलं. बरोबर. आपल्याकडे यावर आधारित एक सखोल अभ्यास आहे, जो एका विशिष्ट प्रश्नाभोवती फिरतो. सार्वकालिक सुवार्ता. ती नेमकी कधी आणि किती काळ सांगितली जाईल, हे लिखाण म्हणजे एका मोठ्या कोड्यासारखं आहे. हो. आणि आज आपण त्याचे तुकडे जोडून एक सुसंगत चित्र बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर. आणि हे कोडं सोडवताना या अभ्यासात काही पायाभूत विचार मांडले आहेत, म्हणजे काही गृहीतकं. अच्छा. तर ते आपण एकदम सुरुवातीलाच सगळेच्या सगळे पाहण्याऐवजी जसजसे ते चर्चेत येतील तसतसे उलगडू. उत्तम कल्पना आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक मुद्दा नीट समजून घेता येईल. हो. तर या नाट्यमय भविष्यवाण्यांच्या केंद्रस्थानी काही पात्र आहेत. तिथूनच सुरुवात करूया का? नक्कीच. चला, या भविष्यवाण्यांच्या नाटकातली मुख्य पात्र कोण आहेत हे आधी समजून घेऊया. या साहित्याचं लक्ष 1,44,000 म्हणजे 1,44,000 लोकांवर आहे. कोण आहेत हे लोक आणि त्यांची भूमिका इतकी महत्वाची का आहे? म्हणजे बघा, प्रकटीकरण 7 मध्ये याचा उल्लेख आहे. तिथे म्हटलंय की इस्रायलच्या 12 वंशांमधून. प्रत्येकी 12,000. बरोबर. असे एकूण 1,44,000 लोक निवडले जातील आणि त्यांच्या कपाळावर देवाचा शिक्का किंवा मुद्रा लावली जाईल. अच्छा. हे तेच लोक आहेत जे देवाच्या सिंहासनासमोर एक नवीन गीत गातात, जे कोणी इतर शिकू शकत नाही. त्यांना पहिले फळ असंही म्हटले, बरोबर? अगदी. मानवजातीमधून देवाला अर्पण केलेले पहिले फळ. पहिले फळ. म्हणजे ते काहीतरी विशेष आहेत. पण इथेच या साहित्यात एक खूप मोठी गोष्ट सांगितलेली आहे. कोणती? ते या 1,44,000 लोकांना थेट प्रकटीकरणातलेच दुसऱ्या एका गटाशी जोडतात. 2 साक्षीदार. हो. आत्तापर्यंत मी या 2 गटांना नेहमी वेगळं समजत आलो होतो. बरोबर. आणि हाच या संपूर्ण विश्लेषणाचा एक महत्वाचा पाया आहे. हे लिखाण असं मांडतं की हे 2 वेगळे गट नाहीत, तर एकच आहेत. 1,84,000 लोक म्हणजेच ते 2 साक्षीदार. पण हा दावा ते कशाच्या आधारावर करतात? तर त्यांचं म्हणणं असं आहे की काही घटना ज्या दोन्ही गटांशी संबंधित आहेत त्या एकच आहेत. उदाहरणार्थ 1,84,000 लोकांचे मुद्रांकन होणे. म्हणजे शिक्का लागणं. हो. आणि 2 साक्षीदारांनी छोटे पुस्तक खाणे, या घटना एकाच वेळी घडणाऱ्या आणि एकाच अर्थाच्या आहेत. थांबा, हे जरा विचित्र वाटतं. मुद्रांकन ही एक संरक्षणाची गोष्ट वाटते, पुस्तक मिळणं ही ज्ञानाची. आणि याच संदर्भात शेवटचा पाऊस म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गोष्टही येते. या तिन्ही गोष्टी एक कसा असू शकतात, याबद्दल साहित्यात काही स्पष्टीकरण आहे का? खूप चांगला प्रश्न आहे. या विश्लेषणामागचा तर्क असा आहे की जेव्हा देवाचा आत्मा शेवटच्या पावसाच्या रूपात या लोकांवर येतो, तेव्हाच त्यांना ते छोटे पुस्तक म्हणजे देवाचा विशेष संदेश मिळतो. आणि हा संदेश मिळणं हेच त्यांचं मुद्रांकन आहे. अच्छा. म्हणजेच देवाच्या सामर्थ्याने त्यांना एक विशेष ज्ञान मिळतं, जे त्यांना इतरांपासून वेगळं करतं आणि त्यांचं रक्षणही करतं. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी एकाच मोठ्या आध्यात्मिक घटनेचे 3 पैलू आहेत. अगदी बरोबर. अच्छा. म्हणजे सामर्थ्य, ज्ञान आणि संरक्षण हे सगळं एकाच पॅकेजमध्ये येतं. ठीक आहे. तर हे 1,44,000 लोक म्हणजेच 2 साक्षीदार आहेत. मग त्यांचं कार्य काय आहे? त्यांची भूमिका भविष्यवाणी करण्याची आहे. भविष्यवाणी. हो. आणि इथे पुन्हा एक जोडणी केली आहे. 1,44,000 लोकांचे सार्वकालिक सुवार्तेची घोषणा करणे आणि 2 साक्षीदारांचे भविष्यवाणी करणे. हे एकच कार्य आहे. एकच कार्य आहे. ते एक विशेष संदेश जगाला देतात. ठीक आहे. तर आता आपण या कथेच्या दुसऱ्या महत्वाच्या भागाकडे येतो, तो संदेश. ही सार्वकालिक सुवार्ता नेमकी आहे तरी काय? या लिखाणानुसार शेवटच्या काळात घोषित होणाऱ्या सार्वकालिक सुवार्तेचा संदेश अतिशय विशिष्ट आणि काळाला धरून आहे. तो कोणता? तो संदेश आहे, त्या पशुची आणि त्याच्या मूर्तीची उपासना करू नका. फक्त एवढाच? हो. प्रकटीकरण 14 मध्ये स्पष्ट इशारा दिला आहे की जो कोणी पशुची उपासना करेल त्याला देवाच्या क्रोधाचा सामना करावा लागेल. हा त्या काळातील सर्वात महत्वाचा संदेश असेल. थांबा 1 मिनिट. म्हणजे देवाचा मुख्य संदेश हा त्या काळातल्या सर्वात मोठ्या धोक्यावर आधारित असतो. तसं म्हणता येईल. म्हणजे पूर्वी एदेन बागेत धोका होता ज्ञानवृक्षाचं फळ खाण्याचा, तर संदेश होता ते फळ खाऊ नका. बरोबर. नंतर नियमशास्त्र मोडण्याचा धोका होता, तर संदेश होता नियम पाळा. येशूनंतर अविश्वासाचा धोका होता, तर संदेश होता येशूवर विश्वास ठेवा.
आणि भविष्यात धोका चुकीच्या उपासनेचा असेल, म्हणून संदेश असेल, पशूची उपासना करू नका. हे तर सुवार्तेकडे बघण्याचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन आहे आणि संदेश बदलतो. हो, काळाच्या सर्वात मोठ्या आव्हानानुसार बदलतो. आणि हाच तो संदेश आहे जो त्या छोट्या पुस्तकात लिहिलेला आहे. प्रकटीकरण 10 मधलं ते छोटं पुस्तक. बरोबर. अगदीच. जिथे देवदूताच्या हातात ते असतं आणि युहानाला ते खायला सांगितलं जातं. ते तोंडात मधासारखं गोड लागतं, पण पोटात गेल्यावर कडू होतं. अगदी. या साहित्याच्या मते ते गोड लागणं म्हणजे देवाचं सत्य आणि संदेश स्वीकारण्याचा आनंद. आणि कडू लागणं? पण ते पोटात कडू होणं म्हणजे तो संदेश जगाला सांगताना येणारा विरोध, छळ आणि कठीण परिस्थिती. अच्छा. तो संदेश स्वीकारायला गोड आहे, पण त्याची घोषणा करणं हे कडवट काम आहे. म्हणजे हे असं झालं की आपल्याला लॉटरी लागल्याचं सत्य कळणं गोड, पण ते सगळ्या नातेवाईकांना सांगणं कडू असू शकतं. हो, एक प्रकारे तसंच. कारण त्यामुळे खूप मागण्या आणि भांडणं सुरू होतील. या संदेशाच्या बाबतीत हा कडवटपणा नेमका कशामुळे येतो? लोकांच्या विरोधामुळे. हो, लोकांचा विरोध, प्रस्थापित शक्तींकडून होणारा छळ आणि त्या संदेशाची जबाबदारी पेलण्याचं जे ओझं आहे, त्या सगळ्यामुळे. कारण तुम्ही जगाच्या विरोधात उभे असता. नक्कीच. तुम्ही लोकांना सांगत असता की ज्याची ते पूजा करत आहेत तो खोटा आहे. हे सोपं काम नाही. हे सगळं खूपच गहन आहे. आपल्याकडे पात्र आहेत 1,44,000. त्यांच्याकडे एक संदेश आहे, पशूची उपासना करू नका. आता सगळ्यात मोठा प्रश्न, हे सर्व कधी घडणार आहे? या घटनाक्रमाची वेळ काय आहे? या विश्लेषणात घटनाक्रम 6वी मोहर उघडण्यापासून सुरू होतो. 6वी मोहर? हो. प्रकटीकरण 6 नुसार जेव्हा 6वी मोहर उघडली जाते तेव्हा एक मोठा भूकंप होतो, सूर्य काळा होतो आणि चंद्र रक्तासारखा होतो. अरे बापरे. याच गोंधळाच्या परिस्थितीत देवाच्या 1,44,000 सेवकांना मुद्रांकित करण्याची प्रक्रिया सुरू होते. जेणेकरून त्यांचं संरक्षण होईल. हो, येणाऱ्या विनाशापासून त्यांचं संरक्षण होईल. आणि त्यानंतर 7वी मोहर उघडली जाते आणि मग तुताऱ्या वाजायला सुरुवात होते. बरोबर. पहिल्या 4 तुताऱ्यांच्या वेळी पृथ्वीवर नैसर्गिक आपत्त्या येतात. बरोबर? म्हणजे जळतं. 1/3 झाडं जळतात, समुद्राचा 1/3 भाग रक्त होतो, हो वगैरे. हो, ती एक प्रकारची निसर्गाकडून दिलेली चेतावणी असते. पण त्यानंतरच्या तुताऱ्या अधिक गंभीर आहेत. 5वी तुतारी? हो, 5वी तुतारी वाजल्यावर सैतानाला खाली टाकलं जातं आणि लोकांना 5 महिने विंचवाच्या दंशासारख्या वेदना होतात. विंचवाच्या दंशासारख्या? हो, ही एक प्रकारची आध्यात्मिक आणि शारीरिक पीडा आहे. इथे तर गोष्टी एखाद्या हॉलिवूडच्या सिनेमासारख्या वळण घेत आहेत. सैतानाला खाली टाकणं, विंचवासारख्या वेदना. ह्या साहित्यात त्याचं वर्णन कसं केलंय? म्हणजे हे शब्दशः घ्यायचंय की यामागे काही प्रतीक आहेत? या अभ्यासात या घटनांना बऱ्यापैकी शब्दशः घेतलं आहे. ही पीडा इतकी भयंकर असेल की लोक मरायची इच्छा करतील पण त्यांना मृत्यू येणार नाही. अच्छा. ही एक प्रकारची मानसिक आणि शारीरिक छळाची अवस्था आहे जी लोकांना देवाकडे वळण्यास प्रवृत्त करण्यासाठी असते. पण त्यानंतर 6वी तुतारी वाजते. आणि परिस्थिती आणखी भीषण होते. 6व्या तुतारीच्या वेळी काय होतं? तेव्हा युफ्रेटिस नदीजवळ बांधलेल्या 4 देवदूतांना सोडलं जातं, जे 2 कोटी सैनिकांचं नेतृत्व करतात. 2 कोटी? हो. आणि हे सैन्य पृथ्वीवरील 1/3 मानवांना ठार मारतं. 1/3 लोकसंख्या. ही संख्या इतकी मोठी आहे की विचारी करवत नाही. हो. आपण सहजपणे पुढच्या घटनेकडे जातो, पण यावर थोडं थांबायला हवं. अगदी. जगाची 1/3 लोकसंख्या संपून जाते, याचा परिणाम काय होतो? अगदी. आणि हा आकडा इतका मोठा आहे की विचारही करवत नाही. साहित्य या घटनेला केवळ एक आकडा म्हणून पाहत नाही, तर जगाला हादरवून टाकणारी एक घटना म्हणून पाहते. जी उरलेल्या लोकांना पश्चाताप करायला लावण्यासाठी असते. हो, पण धक्कादायक गोष्ट ही आहे की प्रकटीकरणात लिहिलंय की एवढं होऊनही लोक पश्चाताप करत नाहीत. करत नाहीत? नाही. आणि त्यामुळेच पुढच्या घटनेसाठी म्हणजे पशूच्या आगमनासाठी एक प्रकारे मैदान तयार होतं. अगदी बरोबर. लोकांची मनं आणखी कठीण होतात. आणि याच महाविनाशानंतर तो पशु समुद्रातून वर येतो. आणि इथे या साहित्यातील पुढचा महत्वाचा पायाभूत विचार येतो. कोणता? की पशूचं आगमन म्हणजे शेवटच्या एका आठवड्याची सुरुवात होणे. हा शेवटचा आठवडा म्हणजे काय? हा डॅनियलच्या भविष्यवाणीतला एक संदर्भ आहे जो शेवटच्या 7 वर्षांच्या काळाला सूचित करतो. 7 वर्ष? हो. या विश्लेषणानुसार जेव्हा पशु येतो आणि स्वतःला देव म्हणून घोषित करतो, तेव्हा हा 7 वर्षांचा काळ सुरू होतो. आणि याला 2 भागांमध्ये विभागला आहे. 3.5 वर्षांचे 2 भाग. अगदी बरोबर.
प्रत्येकी 3.5 वर्षांचा. आणि आपली सार्वकालिक सुवार्ता याच काळात घोषित केली जाते. मग ती नेमकी किती काळ चालते? पूर्ण 7 वर्ष? नाही, ती या शेवटच्या एका आठवड्याच्या पहिल्या अर्ध्या भागात. म्हणजे पहिले 3.5 वर्ष. हो, म्हणजेच 42 महिने किंवा 1260 दिवस. याचा थेट संदर्भ प्रकटीकरण 11.3 मध्ये आहे, जिथे म्हटलं आहे की ते 2 साक्षीदार 1260 दिवस भविष्यवाणी करतील. आणि याच काळात ते 1,44,000 लोक पशूच्या उपासनेविरुद्ध लोकांना चेतावणी देतात. बरोबर. आणि ते फक्त तोंडी चेतावणी देत नाहीत ना, त्यांच्याकडे काही विशेष शक्ती सुद्धा असते असं वाचनात आलं होतं. हो, नक्कीच. त्यांच्याकडे अविश्वसनीय सामर्थ्य असतं. प्रकटीकरण 11.56 मध्ये लिहिलं आहे की जो कोणी त्यांना इजा करण्याचा प्रयत्न करेल, त्याच्या तोंडातून आग निघून त्याला भस्म करेल. हो, त्यांच्याकडे पाऊस थांबवण्याची शक्ती असेल, पाण्याचं रक्त करण्याची शक्ती असेल आणि पृथ्वीवर नाना प्रकारच्या पीडा आणण्याची शक्ती असेल. अरे वा. थोडक्यात ते देवाच्या सामर्थ्याने कार्य करतात, म्हणजे हा काळ एकाच वेळी देवाच्या लोकांच्या मोठ्या छळाचा आहे. ज्याला ग्रेट ट्रिब्युलेशन म्हणतात. हो, कारण पशु त्यांच्या मागे लागलेला असतो आणि त्याच वेळी देवाच्या साक्षीदारांकडून मोठ्या सामर्थ्याच्या प्रदर्शनाचा काळ आहे. हो, ही एक विलक्षण विरोधाभासी परिस्थिती आहे. या पहिल्या 3.5 वर्षांच्या शेवटी काय होतं? या पहिल्या अर्ध्या भागाच्या शेवटी 7वी तुतारी वाजते. तेव्हा स्वर्गात घोषणा होते की जगाचे राज्य आता आपल्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे. आणि याच वेळी पहिले पुनरुत्थान होते आणि देवाचे विश्वासू लोक वर घेतले जातात. यानंतर त्या शेवटच्या एका आठवड्याचा दुसरा अर्धा भाग सुरू होतो. आणि तो दुसरा अर्धा भाग कसा असतो? साहित्यात त्याला पशूचा मोठा छळ असं म्हटलं आहे. या काळात सार्वकालिक सुवार्तेची घोषणा थांबलेली असते. कारण देवाचे लोक वर गेलेले असतात. हो, ते स्वर्गात सुरक्षित असतात आणि पृथ्वीवर देवाच्या क्रोधाचे 7 प्याले म्हणजेच 7 मोठ्या पीडा ओतल्या जातात. म्हणजे आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर मिळतं. सार्वकालिक सुवार्ता ही शेवटच्या एका आठवड्याच्या पहिल्या अर्ध्या भागात म्हणजे 1260 दिवस घोषित केली जाते. अगदी बरोबर. तर आज आपण प्रकटीकरणातल्या या विश्लेषणाचे बरेचसे तुकडे जोडले. हो. यानुसार 1,44,000 लोक आणि 2 साक्षीदार एकच गट आहे. त्यांना एका विशेष आध्यात्मिक घटनेद्वारे म्हणजे मुद्रांकन किंवा शेवटचा पाऊस एक छोटे पुस्तक मिळतं. हो, म्हणजे सार्वकालिक सुवार्ता मिळते. आणि या सुवार्तेचा मुख्य संदेश आहे पशूची उपासना करू नका. आणि तो शेवटच्या 7 वर्षांच्या पहिल्या 3.5 वर्षात मोठ्या सामर्थ्यानिशी घोषित केला जाईल. बरोबर. पण या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक खूप महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित केला आहे. अच्छा. हो, जो वर्तमानाशी संबंधित आहे. तो कोणता? त्यात असं म्हटलं आहे की पशूची उपासना करू नका ही सार्वकालिक सुवार्ता आणि चेतावणी आपण आजही देत आहोत. हो, आपण आजही देत आहोत. फरक फक्त एवढाच आहे की अजून तो पशु प्रकट झालेला नाही आणि त्याची उपासना करणं सक्तीचं झालेलं नाही. म्हणजे संदेश तोच आहे, पण त्याची तीव्रता आणि संदर्भ भविष्यातला आहे. अगदी. म्हणजे आपण त्या अंतिम घोषणेची एक प्रकारे रंगीत तालीम करत आहोत. हो, तुम्ही तसं म्हणू शकता. आणि त्यात पुढे असंही म्हटलंय की काय? की कदाचित आज ही घोषणा करणाऱ्यांना पवित्र आत्म्याचे ते शेवटच्या पावसाचे पूर्ण सामर्थ्य अजून मिळालेले नाही. अच्छा. ते सामर्थ्य, ती तोंडातून आग काढण्याची आणि पाऊस थांबवण्याची शक्ती जी त्या 1,44,000 लोकांना मिळेल ती अजून प्रकट व्हायची आहे. हां, खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. याचा अर्थ भविष्यात घडणाऱ्या त्या महानाट्याची तयारी वर्तमानातच सुरू आहे का? आणि त्या अंतिम घोषणेसाठी आवश्यक असलेलं ते अफाट आध्यात्मिक सामर्थ्य मिळवण्याची प्रक्रिया नेमकी कशी असेल हे प्रश्न हे साहित्य आपल्यासाठी सोडून जातं.